दिग्गज खेळाडू असतील, मॅग्निफिसंट मध्ये देखील मातब्बर खेळाडू अय्यूब आणि भूषण गोळेला पाहायला विसरू नका. शेवटच्या मॅच मध्ये अवकाळी पावसाचा फटका नक्कीच TDPL ला बसला, परंतु तरी देखील अनेक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आलेले आहेत. काही खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गुंतलेले असलेले आपल्याला पाहायला मिळाले, त्याच्यामुळे चेहरे काही बदलले, परंतु तरी देखील जी क्रेज होती ती क्रेज काही कमी झालेली नाहीये आपल्या स्पर्धेची. आणि म्हणूनच आपल्या या परिसरातील सुप्रसिद्ध हॉटेल शालू ढाबा इथे देखील मोठ्या स्क्रीनवर आज TDPL लावली गेली. तिथे देखील मोठ्या संख्येने आज ही स्पर्धा पाहिली गेली आणि त्याच्यामुळे एक क्रेज आहे TDPL ची, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची. म्हणूनच या स्पर्धेची चर्चा सातत्याने होते. गेली 5 हंगाम 5 वर्ष ही स्पर्धा तुमच्या भेटीला आम्ही घेऊन आलोय आणि ही स्पर्धा अशीच अविरत सुरू राहील याची या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही ग्वाही देतोय. माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये उमेश म्हात्रे सर आहेत. आपले सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आहे. हो, आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आहे. टॉस इथे जिंकलाय सुरेश भाले मामा प्रतिष्ठान भिवंडी या टीमने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीची जोडी तुम्ही पाहता आरोही एंटरप्राइजेस त्या टीम कडून प्रथमेश राठोड ज्यानं प्रेक्षकांची मनं आज मात्र जिंकलेली आहेत आणि त्याच्या जोडीला नंदन पाटील. गोलंदाजीसाठी जय सोनी ओव्हर नंबर 1 मध्ये सुरुवात करतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग झाली. इथे जर एक्झॅक्टली बॉल हातामध्ये आला असता तर कदाचित वेगळं चित्र या मोमेंटमला आपल्याला पाहायला मिळालं असतं. सिंगलनं आपलं खातं उघडलंय प्रथमेश राठोड आणि संघाचा श्री गणेशा. इथे होत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आली. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 1. आता स्ट्रायकिंग इनला नंदन पाटील ज्यानं ही या स्पर्धेमध्ये या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ केलाय आपल्या टीमसाठी. जय सोनी पुढचा बॉल घेऊन बॅकफुटला जात असताना खूप चांगला कट केलाय. पॉइंटच्या भरून बॉल चाललाय. 2 टप्पे घेत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन नंदनच्या बॅट मधून चौकार येतोय. कट इथे दाखवलाय. हलकासा शॉर्ट बॉल आणि विट मिळाली म्हणून तर नंदनला रिंगचा किंग म्हटलं जातं. ते असंच नाहीये आणि त्याचमुळे हा किंग नेहमीच रिंग तोडण्यासाठी फोडण्यासाठी जाणला जातो. ओहो, इथे मिड ऑफ आत मध्ये आहे, त्याचा फायदा उचवला आणि क्रॅकिंग कबल ड्राईव्हचा फटका. इथेही येतोय नंदनच्या बॅट मधून चौकार. चांगले फटकेबाजी करतोय नंदन आणि या चौकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती आतापर्यंत 9. चांगली फलंदाजी. हलकासा पुढे टाकलेला बॉल होता, मिड ऑफ होता आतमध्ये, त्याच्या वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये हा बॉलला पाठवलं त्याने 4 धावांसाठी आणि म्हणूनच नंदन चर्चेमध्ये असतो. पहिल्या मॅच मध्ये देखील ती अफलातून खेळी. याही मॅचची सुरुवात धडाक्यात त्याने केली आहे. संघ मालक कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका तेवढीच महत्वाची राहील. टीमची धावसंख्या 9. पॉवर प्ले चांगला फोडलाय प्रत्येक मॅच मध्ये नंदन. फुलरलेचा बॉल, हाही बॉल आता चांगलाच फटका आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. आता प्रोटेक्ट देत असताना खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळताना दिसते नंदनला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड होती आतापर्यंत 10 रन. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर फुलटोस बॉल ऑन साइडला वलवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या भरून बॉलचा लेग टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. आणखीन एक प्रथमेश राठोडच्या बॅट मधून आता चौकार येतोय. आत खोलायला सुरुवात केलेली आहे. चला वेस्ट आहे आता निर्णय जो ऑनफिल्ड पंचानं आता तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. भीमर चेक केला जाईल. चौकार त्याला आलाय प्रथमेश राठोडच्या बॅट मधून.
डिसिजन पेंडिंग आपल्या स्क्रीन वरती. एक्झॅक्टली बॉलची पिचिंग पाहिली जाते. वेस्ट आहे म्हणजे कमरेच्या खाली की कमरेच्या वरती, या गोष्टींची आता पडताळणी केली जाते टीव्ही अंपायर कडून. खास करून बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन पेंडिंग. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे लीगल बॉल आहे. आक्रमण केलंय. काउंटर अटॅक 18 धावा त्यानं खर्च केलेत. आणि इथे पाहिलं तर पहा, ऍक्शन रिप्ले पहिल्या ओव्हरचा हा उलटा सुलटा मारलाय. नंदन पाटीलनं 2 चौकार मारलेत आणि प्रथमेश राठोडने सुद्धा 2 चौकार मारलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय विदाउट लॉस 18 धावा. म्हणजे पहिलं पॉवर प्ले झकास फोडलाय या दोन्ही बॅटरनं असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली सुरुवात. तवाचा परिणाम जाणवतोय आणि सध्या जे गवताचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर आहे त्याच्यावर तुम्ही अंदाज बांधू शकता की ज्या पद्धतीने दव पडले या क्रीडांगणावर. फलंदाजी सोपी आहे कारण मागच्या मॅच मध्ये 66 धावा लिहिल्या चेस झाल्या, त्याच्या अगोदर 66 धावा चेस झाल्या. आता फलंदाजीमध्ये स्टार्ट चांगले मिळाली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धावा स्कोअर बोर्डवर लावलेल्या आहेत टीम आरोही स्पोर्ट्सने. हो, दवाचा परिणाम नक्कीच भासवतो या मॅच मध्ये, या मैदानावरती. कारण गोलंदाजीवरती भरपूर परिणाम होतोय. गोलंदाजांना बॉल व्यवस्थित ग्रीप करता येत नाहीये, पाहिजे त्या टप्प्यावरती गोल टाकता येत नाहीये. त्यामुळे या संपूर्ण दबाचा जो प्रादुर्भाव आहे त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या बॅटरला जास्त करून मिळत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता फार एंड कडून हिमांशू पाटील आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग. आपल्या टीम साठी धावा वाचवल्यात 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. शॉट थर्ड मॅनच्या दरम्यान चांगली फिल्डिंग, एकच धाव ते मिळते नंदन पाटीलला. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 19 धावा. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आहे. सर्व प्रेक्षकांचं सहर्षाचं स्वागत. DPL GTC प्रेझेंट ठाणे जिल्हा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. जल्पेश भोईर, तेजस पाटील, सुशील पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय. 14 कॅमेरे आणि 15 ड्रोन म्हणजे 15 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. खूप चांगलं आयोजन नियोजन. पुन्हा एकदा स्विच हिट, अगदी गॅप बरोबर शोधली. जसं सुईच्या टोकातून धागा घुसतो तसा हा बॉल घुसलाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार. दोन क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधून बॉल काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन
आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 23. ओहो, व्ही शेप मध्ये सरळ मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेत मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्लिअर करतोय. लागोपाठचा चौथा चौकार प्रथमेश राठोडच्या बॅटमधून. सर्व्हिस 27 विदाउट लॉस. एक स्वप्नबद्ध सुरुवात इथे करत असताना आरोही एंटरप्राइजेसची टीम, कारण टॉस गमावल्यानंतर आमंत्रण दिले बॅटिंग करण्यासाठी आरोही एंटरप्राइजेस कालेर या टीमला. हिमांशु पाटीलच्या विरोधामध्ये लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार प्रथमेश राठोडने ठोकलेत. चौथा ठोकेल का हे बघायचं आहे. ओहो, स्वीपचा फटका, व्हॉट अ शॉट, परंतु शतरक्षक आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळताना दिसते प्रथमेशला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 28 धावा 28. 4 बॉलवर 4 चौकार मारले. अनिकेत पाटील असा खेळाडू होता, त्याने 5 बॉलवर 5 चौकार मारले होते या TDPL मध्ये आणि त्याच दिशेने वाटचाल करत होता मैदानामध्ये फलंदाजी करत असताना प्रथमेश राठोड. एक महत्वपूर्ण इनिंग सध्या पेश करतोय. पहिल्या मॅच मध्ये सलामीवीर म्हणून तो आला नव्हता, परंतु त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये सातत्याने तो सलामीसाठी येतोय. चांगली बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. ओहो, शपल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा पुढे होता हा बॉल नंदन पाटीलच्या विरोधामध्ये आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा मागे होऊन इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक केला होता, परंतु इथे फसला प्रयत्न आणि ते डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं हलकस कमबॅक होतोय हिमांशु पाटील यांचं. पुलरलेनचा बॉल, बॅटची कडा घेतली, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आखी इथे धाव घेतली नाहीये. आणखीन एक डॉट बॉलची होते समाप्ती. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. शेवटचे 2 बॉल अगदी अचूक टप्प्यावरती हिमांशु पाटीलनं पेश केले. अशा पद्धतीनं 2 षटकांचा, दोन्ही पॉवर प्ले षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आरोही स्पोर्ट्स कालेर या टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 28. उद्याचे सामने आहेत आपल्या समोर. हे सर्व दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या देखील 4 संघ आपल्या नशीब आजमावताना पाहायला मिळतील. शुभम स्ट्रायकर भिवंडी आणि त्याचबरोबर हर्षिका 11, मॅग्निफिसंट नवी मुंबई आणि श्री गजानन डेव्हलपर मांडा डिफेंडिंग चॅम्पियन उद्या इन ऍक्शन असणार आहेत या स्पर्धेमध्ये. सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील आणि विशेष म्हणजे दर्शन बांदेकर देखील उद्या येतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. परंतु एक नजर टाकूया पॉवर प्लेवर. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 6 चौकार लागलेले पाहायला मिळालेत या डावामध्ये आणि काहीशी अशी सुरुवात केली आहे. नंदन एक पहिला चौकार मारला, हा दुसरा चौकार होता नंदनच्या बॅटमधून आणि त्याच्यानंतर 2 चौकार बॅक टू बॅक प्रथमेश राठोडच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमेश देखील खूप चांगली बॅटिंग करतोय. स्विचिटचे फटके देखील देखणे सजवतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 4 चौकार आले. मग दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील दुसऱ्या बॉलवर चौकाराने झाली होती. प्रथमेशने परत एक स्विचिटचा फटका सजवला आणि मग लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मारत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले सो फार एक नजर जर टाकली तर पॉवर प्ले मध्ये 6 चौकार आलेले आहेत. आता जय सोनीला परत एक वेळा पाचारण करण्यात आलंय. जय सोनीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या त्या. मागच्या मॅचचा तो हिरो होता. पाहूया या ओव्हरमध्ये कमबॅक करेल का, ब्रेक थ्रू मिळवून देतोय का टीम सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठानला. हो, ब्रेक थ्रू पाहिजे, एखादी विकेट पाहिजे तरच या धावा थांबू म्हणजे रोखू शकता आणि त्या शोधामध्ये आहे जय सोनी. त्याच्यामुळे त्याला तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स इनकडून जय सोनी बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग इनला प्रथमेश राठोड. ओहो, बिग हिट. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्याने ही विकेट सेलिब्रेट केली एक हात उंचावत असताना. म्हणजेच काय तर कमबॅक करून दिलंय जय सोनीने सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या टीमला या महत्वपूर्ण मॅच मध्ये. डू ऑर डाय मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकावंच लागेल सुपर 12 मध्ये प्रवेश करण्यासाठी.
बालीसाठी फुलटॉस बॉल ऑफ ड्राईव्ह ते केलाय डीप मधून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता थोडासा सरकलाय वाईडिश लॉंग ऑफला आणि या सिंगलनं आता बाली बागरेनं खातं उघडलेलं आहे आपल्या टीमचं आपल्या स्वतःचं आणि या सिंगल बरोबर आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 29 आता कुठेतरी धाबा रोखल्या जातील कारण जय सोनीने विकेट काढली प्रथमेश राठोडची आता स्ट्रायकिंग इनला नंदन पाटील ज्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिलेले आहेत ओहो इथे रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न कॅचिटचा कॉल आहे मिड ऑफ मागे चाललाय ओहो तिथे झेल सोडलाय कॅचेस विन द मॅचेस आज कुणाल सर भरपूर कॅचेस सोडल्यात प्रत्येक मॅच मध्ये कुठे ना कुठेतरी झेल सोडलेले आहेत नंदनचा हा झेल नंदन पाटीलला जीवदान त्यानंतर 2 धावा आणि या 2 रन आता टीमची धावसंख्या पुढे जाते स्कोर बोर्डवरती रन आहेत 31 प्रत्येक मॅच मध्ये झेल सोडण्यात आलाय मगाशी श्याम चौधरीचा झेल सोडला अजिंक्य लाडवनं सामना तिथून सोडावा लागला आणि ते नंदनचा झेल सोडलाय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकानं बघूया या कॅचेसचा उपद्रव होईल का या मॅच मध्ये ओहो बॅटच्या टोईनला आता पुन्हा संधी आहे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि ते चूक नाहीये आता मात्र चूक नाहीये सुरेश पारदीनं झेल टिपलाय फलंदाज नंदन पाटील आता बाद होतोय सलामीची जोडी ती मैदानाच्या आता आश्रयाला चाललेली आहे धक्का क्रमांक 2 इथे लागतोय आरोही एंटरप्राइजेस कालेर या टीमला बांगर आता आलाय परंतु त्याच्या अगोदर अर्जुन बांगर येण्याचं हे होतं कारण हे होतं रिझन ऑन साइडला बॅट फिरली बॅटची वरची कडा घेत त्यांनी जय सोनीला माहिती होतं यावेळेला सुरेश पारदी कोणती चूक करणार नाही बॉल जास्त वेळ उंच हवेत राहिला आणि सुरेश पारदीला त्याच वेळेला त्यांनी मिड ऑफ मध्ये आणलं होतं लॉंग ऑफला त्याच्या अगोदर सुरेश पारदी होते या अगोदर झेल सुटला आणि यानंतर झेल त्याने टिपलाय म्हणजेच काय खूपच चांगली फिल्डिंग इथे सजवली जाते जय सोनीकडून आणि तशाच मेरिटवर गोलंदाजी होते परंतु या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या जय सोनीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31 पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली झाली होती पॉवर प्ले मध्ये 28 आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या 4 बॉलमध्ये चांगलंच कमबॅक झालाय पुनरागमन चांगलं झालंय जय सोनीचं पुन्हा एकदा बॉल उलट्या दिशेने फिरवलाय बॅकफुटला जाऊन इथे कट केला बॉल क्षेत्ररक्षक धावतायत 3 क्षेत्ररक्षक 5 चेंडूच्या पाठमोऱ्या आहेत तोपर्यंत 2 धाबे ते मिळतायत फलंदाजाला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 33 धावा आणि गुगली देखील टाकू शकतो हे दाखवलं त्याने ज्या पद्धतीने बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि त्याचमुळे जागा मिळाली राईट हँडेड बॅटरला त्याने कट केला पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला कट करत असताना 2 धावा त्याने वसूल केल्यात म्हणजेच काय तर जय सोनी रॉंग वन देखील टाकतो गुगलीचा वापर करू शकतो ते इथे तो दिसतो आणि चांगली गोलंदाजी त्याच्याकडून झाली आहे टीमची धावसंख्या डबलच्या माध्यमातून 33 चांगली ऍक्शन आहे जय सोनी यांची कधी कधी वेगाने टाकतोय कधी कधी गुगली कधी कधी रॉंग वन हे मिश्री गोलंदाजी आहे म्हणजे मिश्रण करतोय गोलंदाजी मध्ये जय सोनी आता पहा क्विकर बन टाकला अगदी वेगाने टाकलाय खोलबट टप्प्याचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका 2 धावा चोरल्यात समजदारीचं क्रिकेट आणि या 2 रन आता ओव्हरची झाली समाप्ती 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आरोही एंटरप्राइजेस कालेर 2 गडी बाद 35 धावा काय फिल्डिंगचा दर्जा दाखवला या सचिन नाईकने अलॉंग द कार्पेट बॉल त्याच्याकडे चालला होता आणि एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर अँड थ्रो पाहायला मिळाला हा ऑन साइडला बरोबर ऑन साइडला बॉल वळवला सचिन नाईक बाकी वेगाने गेला बॉलवर एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर अँड थ्रो
अशा दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिजे, कारण माहिती आहे हा शेवटचा सामना आहे, डू ऑर डाय मॅच आहे. परत 365 दिवस वाट पाहावी लागेल TDPL ची तुम्हाला, त्याच्यामुळे इथे सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यावा लागेल. आणि त्याचमुळे इथे फिल्डिंग मध्ये, त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये आणि बॅटिंग मध्ये देखील तुम्हाला सर्वोत्तम देणं गरजेचं आहे. हो, अगदी बरोबर आहे. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंग स्टँडर्ड दाखवलाय सचिन नाईकने. अगदी वेगाने आला, पिकअप, गॅदर अँड थ्रो, अगदी वाईडिश लॉंग ऑनला मिड विकेटला क्षेत्ररक्षक कुणाल होता, परंतु त्याला ओव्हरटेक केला आणि पहा तिथे वेगाने येऊन थ्रो केलाय. षटक क्रमांक आता इथे 4 सुरू आहे आणि 4थ्या षटकाला सुरुवात होईल. ऐकूया आपण कुणाल सरांना. हिमांशू आलाय आणि हिमांशू इथे विकेट घेऊन जाईल असं दिसतंय. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगला झेल तिथे पाहायला मिळतोय. रनिंग कॅच संपन्न झालाय फलंदाज बाद. फलंदाजीसाठी आणि हे होतं कारण वैभव माळी येण्याचं, कारण रातो के कातील विजेंद्र पाटील डीप मध्ये तैनात होता आणि त्याने खूपच चांगला रनिंग कॅच इथे संपन्न केला. बॉल दिशेला गेला विजेंद्रच्या आणि विजेंद्र धावत येत असताना एक चांगला झेल त्याने टिपलाय. त्याच्यामुळे फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे तो खूप चांगला पाहायला मिळतोय. बॅटवर स्लाइस झाला बॉल आणि जिकडे मारायचा होता तिकडे न जाता बॉल गेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, वैभव माळी. नवीन बॅटर मैदानामध्ये वैभव माळी फलंदाजीसाठी आलाय. मानकोलीचा खेळाडू आहे, बॅटिंग करावी लागेल. ओ चांगला बॉल, चांगला बॉल पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघालाय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे टाकत असताना हिमांशू पाटील, अलिमगड एक्सप्रेस. चांगली गोलंदाजी होते हिमांशू पाटील यांची. थोडासा बॅकअप लेंथ होता, टप्पा थोडासा मागे ठेवला हार्ड लेन बॉल आणि ते बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, परंतु प्रयत्न फसलाय. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या केली जाते. परत एक वेळा तेच दृश्य, इथे फुटवर्कच नाहीये वैभव माळीचं. तो तर जागेवरच खिळे ठोकल्यासारखा उभा आहे आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात चाललाय. प्रेक्षक आनंद घेत आहेत, जल्लोष करतायत. सपोर्टर भरपूर मोठ्या संख्येने आलेत, कारण भिवंडीचा संघ खेळताना दिसतोय. भिवंडीचे अनेक खेळाडू या टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याच्यामुळे यांचा खेळ पाहण्यासाठी भिवंडीमधून भरपूर प्रेक्षक आलेत सध्या TDPL पाहण्यासाठी. परत एक वेळा हिमांशू पाटील, सलग 3 डॉट बॉल, हा 4था डॉट बॉल येतोय हिमांशू पाटील कडून. आपण पाहतोय लेफ्ट आर्म सीमरचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये, कारण जिगा गोटीने अप्रतिम गोलंदाजी केली होती. मेडन ओव्हर आणि 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला तो विशाल निंगोट, तो देखील लेफ्ट आर्म सीमर होता. त्याने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतली होती. आणि आता अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील याने सलग 4 डॉट बॉल टाकलेत. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये लेफ्टी बॉलरचा जलवा राहिलाय आणि त्याचमुळे ही स्पर्धा लेफ्टी गोलंदाजांनी गाजवली आहे. वैभव मालीचा पूर्ण अभ्यास केलाय हिमांशू पाटीलनं. परत एक वेळा तसाच बॉल फिरवलाय, परत बाहेर काढलाय. हाई बॉल चाललाय निर्धाव. आणि मुकेश दास यांनी या स्पर्धेमध्ये 10 विकेट घेतल्या, तो देखील लेफ्ट आर्म सीमर आहे. मुकेश दासने याच्या अगोदर या स्पर्धेमध्ये TDPL मध्ये एक बाईक देखील जिंकली आहे, ज्यावेळेला स्पर्धा मला वाटते उसरगरच्या मैदानावर झाली होती. आणि त्याचमुळे हे जे लेफ्ट आर्म सीमर राहिले ते चर्चेमध्ये आहेत. 5 डॉट बॉल आतापर्यंत आलेत. मेडन ओव्हर येईल का हे पाहायचंय. शफल झालाय, मेडन ओव्हर येणार की नाही. ओहो, झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. ऑलमोस्ट निर्धाव षटक आलं असतं. डीप मध्ये एक सोप्पा झेल
सुरेश पारधीने सोडलाय, दुसरा झेल ड्रॉप केलाय, परंतु हिमांशू पाक खाली बसलाय, कारण त्याला माहिती होतं इथे जर निर्धाव षटक झालं असतं तर आणखीन एक विक्रम झाला असता, कारण आतापर्यंत मी ज्यांची ज्यांची नावं घेतलीत ते सर्व लेफ्ट आर्म सीमर खूप चांगली कामगिरी करत होते आणि उद्या देखील हिमांशूचं नाव चर्चेमध्ये राहिलं असतं, 16 तारखेपर्यंत चर्चेत राहिलं असतं, परंतु ते का राहणार नाही हे होतं कारण डीप मध्ये सुरेश पारधीने हा झेल सोडलाय. हिमांशू पाटील विकेटने सुरुवात केली होती या ओव्हरची, सलग 5 चेंडू निर्धाव टाकले होते. ही होती पहिली विकेट हिमांशू पाटीलच्या खात्यामध्ये. या ओव्हरची सुरुवातच त्यांनी या विकेट पासून केली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं लेफ्ट हँडेड बॅटर जसा मैदानामध्ये आला वैभव माळी, त्याला ता थैया नाचवलं बाहेर जाणाऱ्या बॉलवर. सातत्याने त्याच्या विरुद्ध 4 सलग डॉट बॉल टाकले आणि मग शेवटचा बॉल त्याने फिरून मारला, डीप मध्ये झेल सोडला सुरेश पारधीने आणि मिडन ओव्हर इथे झालेली नाहीये, परंतु रिॲक्शन जर त्याची पाहिली तर तो अक्षरशः खाली बसला, कारण त्याला माहिती आहे या विकेटचंही महत्व काय आणि त्यातल्या त्यात या मॅचचं महत्व त्याच्या टीमसाठी काय, कारण इथे जर जिंकलात तर सुपर 12 मध्ये तुम्ही जाल. हो अगदी बरोबर आहे आणि ही महत्वाची मॅच आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा. या मॅच मध्ये या इनिंग मध्ये सुरेश पारधीनं 2 झेल सोडलेत. खूप चांगली गोलंदाजी केली हिमांशू पाटीलनं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या खात्यामध्ये धावा होत्या 10, परंतु या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव दिली. सुरेश पारधी आला बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 5 मध्ये टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 36 ला 3. सुरेश पारधी आता गोलंदाजीसाठी. फुलर लेनचा बॉल बीट केलंय, काय बॉल होता, परफेक्ट यॉर्कर, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल. हा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये घुसला हा बॉल आणि बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. गती काढली होती सुरेश पारधीने या बॉलवरती. सातत्याने डॉट बॉल येत आहेत, धावा आता खुंडल्यात कुणाला कुठेतरी. हो, कारण मागच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 5 डॉट बॉल, या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने, म्हणजे 6 डॉट बॉल झालेत. एक ओव्हर तर ऑलमोस्ट गेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे आणि तिथे खूप चांगलं जजमेंट, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का दिलाय वैभव माळी. बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेश बाल्या मामा म्हात्रे प्रतिष्ठान या टीमनं, कारण पहिली जोडी ती टिकली होती, ती पहिली चांगलीच पहिल्या गगड्यासाठी चांगली भागीदारी केली होती. पहिली विकेट 28 वर आली, दुसरी विकेट 31 वर आली, तिसरी विकेट 35 वर आणि चौथी विकेट ही 36 वर गेलेली आहे. म्हणजे धावांचा जो ब्रेक होता, धावांचा जो फ्लो आहे त्याच्यावरती आता ब्रेक लावलाय. प्रत्येक गोलंदाजानं हिमांशू पाटीलचं कौतुक करेन, सुरेश पारधीचं मी कौतुक करेन. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कशी करावी हे दाखवले या मॅच मध्ये. मागच्या 8 बॉलची कहाणी जर तुम्ही पाहिली तर मागच्या 8 बॉल मध्ये फक्त 1च धाव आलेली आहे. त्याच्यामुळे जो दबाव होता तो बनलाय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. मोमेंटम जे होतं ते मात्र गमावले बॅटिंग साईडने आणि ते मोमेंटम शिफ्ट झालंय गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे आणि याचं श्रेय द्यायला पाहिजे हिमांशू पाटील आणि त्याचबरोबर सुरेश पारधीला. याचं श्रेय द्यायला पाहिजे लेफ्ट आर्म सीमर्सला. ही स्पर्धा गाजवण्यामागे लेफ्ट आर्म सीमर्स नक्कीच चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालेत पहिल्या रात्रीपासून. सुरेश पारधी तयार. अक्षय सोनियाला पिकअप शॉट, बॉलला उडवलं त्याने बाउंड्री लाईनच्या दिशेने, हा येतोय षटकार.
पद्धतीनं उडवलं. षटकारानं खातं उघडलंय या मॅच मध्ये. चुनूक दाखवली आपल्या बॅटिंगची त्यानं. पहा ऍक्शन रिप्ले या फटक्याचा. अगदी स्लॉट मध्ये ओव्हर पिच बॉल त्याला उडवला, मिड विकेटला अगदी क्लिअर केलाय आणि ते 6 धावा वसूल केल्यात. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न चांगला केला होता मिड विकेटच्या, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये आणि 6 रन आता स्कोर बोर्ड पुढे जातोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 42 धावा. आणि आपण पाहिलंय मागच्या 2 मॅच मध्ये चांगली बॅटिंग करून सुद्धा वैभव माफ करा अक्षय हा 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. वैभव नंतर तो फलंदाजीसाठी आलाय, परंतु आल्याला त्याने पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय आणि आपण आल्याची चुणूक त्याने दाखवली आहे महत्वपूर्ण मॅच मध्ये. दबाव आता नक्कीच असेल सुरेश पारधी यांच्यावर, कारण पहिलाच बॉल जांभूळपाड्याच्या सुरेश पारधीचा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवल्या आल्या अक्षयने. कमी गतीने टाकला, इम्पॅक्ट बाहेर आहे असं दिसतंय प्रथम दर्शनी आणि पंचांनी देखील तेच सांगितलंय. नॉट आउट आणि लेग बायचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. हो अगदी बरोबर आहे. इम्पॅक्ट होता तो ऑफस्टंपच्या हलकासा बाहेरच होता, त्यामुळे कुठलाही निर्णय नाही आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. आता चांगली गोलंदाजी करतोय सुरेश पारधी. विकेट आल्यानंतर षटकार जरी ठोकला तरी सुद्धा कमबॅक होतोय. गती काढली होती या बॉलवरती. धावा झालेले 43-43. फुल टॉस बॉल आणि त्याला रिव्हर्स स्वीप मारत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंटला 4 चौकार. फलंदाज अर्जुन बांगरच्या बॅट मधून. हा फटका मारत असताना अर्जुन बांगर किती थांबला होता पहा. अगदी टप्प्याची वाट पाहत होता. त्याच्या बॅट वरती फुलटोस आला आणि त्यानं पॉइंटच्या भरून हा स्विच हिटचा फटका केलाय. 4 धावा वसूल केल्यात अर्जुन बांगरनं आणि या 4 रनच्या मदतीने आता धावा रुलावरून घसरल्या होत्या त्या आता रुलावर यायला लागलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 धावा झालेत. 4 धावा येत आहेत आणि महत्वाचं म्हणजे असं आहे की आता ज्या पद्धतीने दबावाचा परिणाम जाणवतोय त्याचमुळे बॉलची देखील बागरी बॅटरने तिथे केली आहे आणि पंच सध्या चर्चा करतायत. श्याम पंचांबरोबर ती चर्चा करतायत, कारण महत्वाचं आहे की एक्झॅक्ट दबावाचा परिणाम झाल्यानंतर पंच बोलतायत श्यामशी आणि त्याच्यानंतर बॉल बदलवला जाईल असं दिसतंय आणि तसं झालंय. कारण शेवटी जे काही रूल्स आहेत, शेवटी जो अधिकार असतो तो ऑनफिल्ड अंपायरचा देखील असतो बॉल बदलवण्याचा. ते डिसाईड करू शकतात चर्चा केल्यानंतर. बॉल जर जास्त काळ झाला असेल, बॉल जर साईट होत नसेल फलंदाजांना, तर तो अधिकार आहे पंचांना की ते बॉल कधीही बदलू शकतात आणि त्या अधिकाराचा वापर त्यांनी केला. कारण हे सगळ्यांसाठी सेम आहे. तुम्ही देखील बॅटिंगला याल, तुमच्या विरुद्ध जर असं काही घडलं तर पंच तुम्हाला देखील नवीन बॉल देतील त्या परिस्थितीमध्ये. नियम सगळ्यांसाठी सेम आहेत या स्पर्धेमध्ये. धावा झाल्या 47. परत ऐकूया सुरेश. स्वीप शॉटचा प्रयत्न होता अर्जुन बांगरचा, तोपर्यंत 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 48 वर पोहोचली. ओव्हर नंबर 5 चा खेळ इथे संपलाय आणि इथून पुढे जर 12-13 धावाच्या आसपास जर आल्या तर नक्की 60-62चं लक्ष जे आहे ना ते या मॅच मध्ये महत्वाचं ठरू शकतं, कारण आता थंडीचा कडाका वाढला या ग्राउंडवर. हो अगदी बरोबर आहे. 60-62 धावा जरी झाल्या तरी सोपं नाहीये सेकंड इनिंग मध्ये त्या धावा चेस करणं, कारण दमबिंदूचा परिणाम जाणवतोय आणि आता 12:30 वाजून गेलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 1 वाजेल आणि अशा परिस्थितीमध्ये जरी 10-12 धावा गोळा झाल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल आणि सेकंड डावामध्ये या धावा चेस करणं तितकं सोपं होणार नाहीये या मॅच मध्ये. 5 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर बोर्डवरती धावा आहेत 48-48 ला 4 विकेटचं नुकसान.
लास्ट ओव्हर मध्ये आता मयूर केने आलाय बॉलिंगसाठी. 48 ला 4 विकेटचं नुकसान. 5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. आरोही एंटरप्राइजेस विरुद्ध सुरेश बाल्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान भिवंडी असा आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आहे. सुरेश बाल्यामामा प्रतिष्ठान या टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. मयूर केने आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. हवा थांबवायचे आहेत मयूरला. शॉर्ट फाईन लेग फ्लाय स्लिप थर्ड मॅन मध्ये फिल्डर तैनात आहे. पुढे टाकलाय बॉल. स्लाइस झाला बॅटवर. कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये निघतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होईल. 2 धावा घेऊन जाईल सध्या अर्जुन बांगर. चांगले क्रिकेट खेळतोय अर्जुन बांगर. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली होती. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. आरो एंटरप्राइजेस काल्लेर नंदन पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान केतन तरे यांचा संघ आहे. दोन्हीही भिवंडीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्याचमुळे भिवंडीचे अनेक दिग्गज दादा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. परंतु शेवटचा सामना पाहूया कुठला संघ जिंकतोय. ताकदवान संघ एकमेकांच्या समोर ज्यावेळेला असतात त्यावेळेला प्रत्येक सामना इंटरेस्टिंग होतो आणि प्रेक्षकांसाठी पैसा वसूल राहतो. भिवंडीमध्ये नक्कीच सगळेच घराघरातले प्रेक्षक आणि जे क्रिकेटवर प्रेम करतात, आपल्या खेळाडूंवर प्रेम करतात, ते सगळे प्रेक्षक सध्या GTC वाहिनीवर या सामन्याचा आनंद नक्की लुटताना आपल्याला पाहायला मिळत असतील. आणि त्याचबरोबर कुणाला दोन्ही संघ भिवंडीचे आहेत त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपासून आवाज येत नव्हता, परंतु आता मात्र प्रेक्षकांचा जे समर्थकांचा आवाज भरपूर येतोय. आणि दोन्ही टीमला हे सपोर्ट करण्यासाठी खास भिवंडीवरून प्रेक्षक आलेले आहेत, समर्थक आलेले आहेत. भिवंडी देखील क्रिकेटचा हब राहिलाय. कापड उद्योगासाठी फेमस आहे भिवंडी. गोडाऊन साठी फेमस आहे भिवंडी. हा बॉल सोडून दिलाय सरळ विकेट कीपर साठी. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आणि क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा भिवंडीमध्ये नेहमीच होत असतात. सिटी क्रिकेट एक वेगळा फॉर्मॅट भिवंडी क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो BC4च्या माध्यमातून. आणि त्याचमुळे ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट, खुल्या गटातल्या स्पर्धा या सातत्याने होत असतात. बाली ट्रॉफी नेहमी चर्चेमध्ये असते. खासदार ट्रॉफी चर्चेमध्ये असते. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक नेहमी स्पर्धा चर्चेमध्ये असते. त्याचमुळे भिवंडीचे क्रिकेट सातत्याने बहरलंय. विलास पाटील यांची महापौर स्पर्धा नेहमीच चर्चेमध्ये असते. प्रतिभा विलास A1 ट्रॉफी नेहमी चर्चेमध्ये राहिली आहे. आणि भिवंडीचं क्रिकेट नेहमीच काट टाकताना आपल्याला पाहायला मिळालंय. आणि तिथून अनेक खेळाडू प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. टीमची धावसंख्या 51. ओव्हर नंबर 6चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना अजूनही या षटकातले 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येतोय का, आणि तो आला तर 60च्या आसपास टार्गेट सेट होईल. तो प्रयत्न करायला पाहिजे. परत एक वेळा टायमिंग फसतंय. बॅटवर बॉल येताना दिसत नाहीये. सातत्याने स्लाइस होतोय बॉल बॅटवरून. कापला जातोय. त्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे ते मिळत नाही. पॉइंटला, कव्हर पॉइंटला बॉल हवेत राहतोय. त्याच्यामुळे एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 52. आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय क्रीडांगणामध्ये भरपूर बॉल अगदी 2 बिंदू मुले ओळा होतोय. आणि प्रत्येक बॉल नंतर मात्र सातत्यानं बॉल कोरडा करण्याचा प्रयत्न केला जातो बॅटर कडून. डू फॅक्टरचा परिणाम या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. धावाचा परिणाम सातत्याने जाणवेल या क्रीडांगणावर या स्पर्धेमध्ये. लश ग्रीन आउटफील्ड आहे. थंडीचा कडाका आता वाढू लागलाय. महाराष्ट्रभर थंडी पसरली आहे. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा इम्पॅक्ट तो बाहेर होता आणि बॉल गलीमधून निघालाय. डीप मधून फिल्डर येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद.
आणि याच्यानंतर शेवटचा बॉल आता टाकला जाईल. या बॉलवर मोठा फटका पाहिजे अक्षय सोनीकडून आणि तो जर आला तर मग 60चं लक्ष्य प्रस्थापित होईल. धावा झाल्या 53, 53. या ओव्हरमध्ये देखील जास्त धावा आलेल्या नाहीयेत. मयूरने देखील शांत ठेवलंय. फक्त 5 धावा या ओव्हरच्या दरम्यान. लास्ट बॉल. हात खुलू दिले नाहीयेत मयूर केनेनं या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल या इनिंगचा. फटका हवेत आहे. फिल्डर आहे डीप मध्ये. झेल टिपला जाईल का नाही. ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. चला 55 तर झालेले आहेत. लढण्यासाठी या धावा पुरेशा असतील का. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना कुठला संघ सुपर 12 मध्ये जाईल याची कहाणी ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून मनीष बागल आणि त्याचबरोबर प्रशांत आदवडे यांच्या माध्यमातून. धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये 56, 56. लक्ष आहे या मॅच मध्ये सुरेश बाले मामा प्रतिष्ठान भिवंडी या टीमच्या समोर 56 टू विन. आणि ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र प्रशांत आदवडे आणि त्यांच्या जोडीला मनीष सर. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणाल दाते आणि त्याचबरोबर उमेशजी म्हात्रे. त्यांचा अतिशय मधुर असा आवाज तुम्ही आत्तापर्यंत ऐकत होता. बॅटिंग कार्ड आपल्या स्क्रीनवरती आहे. सुरुवात अतिशय सुंदर झाली आहे. त्यानंतर मात्र कमबॅक करण्याची संधी आपण टीमला मिळालेली आहे. मैदानावरती एक अतिशय महत्त्वाचा सामना. 56 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान, अरोईब एंटरप्राइजेस मैदानावरती हे 56 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलवलं जाईल की नाही ते पाहूया. डिपेंड केले झाली की नाही ते देखील पाहूया. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक आज आमच्याबरोबर अजूनही जोडले गेलेले आहेत, विशेष करून भिवंडीचे प्रेक्षक या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्याकरता जसं आपण काही प्रेक्षक इथे मैदानावरती पाहतोय तशाच पद्धतीनं काही प्रेक्षक घरामधून देखील या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. चेक. येस, थँक्यू सो मच. 2 मिनिटाची उसंत आपल्याकडून सर. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. आज ज्यांचा आवाज आपण ऐकलात उमेशजी म्हात्रे सर यांना विनंती असणार आहे. उमेश सर या. आपलं देखील आता इथे आपण यथोचित सन्मान करणार आहोत. TDPL आणि आज संपूर्ण दिवसभरात ज्यांच्या वाणीतनं आपण अनेक चांगल्या मॅचेस पाहिल्यात आणि त्या मॅचेस करत असताना उमेशजी म्हात्रे सर जे इथे आपल्यासोबत जोडले गेले होते त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जातोय. माईची उपदार शाल, स्पर्धेतील मोमेंटो आणि त्यासोबतच पुष्प देऊन त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येतोय. त्याचबरोबर आपण एक पुढचा सन्मान करणार आहोत. आज त्यांच्या वाणीतून आपण या TDPL या स्पर्धेमध्ये समालोचन ऐकलं असे आमचे सहकारी समालोचक मित्र प्रशांत आदवडे सरांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो. आपण समोर यायचंय. आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल. मी दिवेश पाटीलांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते हा सन्मान इथे करायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. आज आम्ही सुद्धा मंत्रमुग्ध झालेलो आहोत. ज्यांचं समालोचन कालपासून आपण ऐकतोय. याच नगरीतले कल्याण डोंबिवली परिसरातले अगदी सलग 5 दिवस 3 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन केलं असे आमचे सहकारी समालोचक मित्र मनीष सर यांचा शुभ सन्मान इथे घेतला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तेजस
पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, मायचे उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक हा मोमेंटम या TDPL चा सन्मान चिन्ह देऊन आपण मनीष सरांना सन्मानित करतोय. धन्यवाद. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो चेक. थँक्यू उमेश म्हात्रे, त्याचबरोबर मनीष तुमचंही मनापासून धन्यवाद. TDPL 2025 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. या स्पर्धेचे काही रेकॉर्ड आहेत, त्यामध्ये अनिकेत 5 चौकार खणखणीत टोटवले होते. पाहूया आपल्या स्क्रीनवरती ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केले, त्याचा त्यांनी क्लास दाखवला. सलग 5 चौकार त्याच्या बॅटमधून आले. ऑफस्टम्पच्या बाहेर त्याचे होता, तो देखील त्याने कव्हरच्या दिशेने खेळला. अतिशय दर्जेदार फटका, देखणा फटका होता. अनिकेत पाटील 5 चौकार त्याच्या बॅटमध्ये. त्यानंतर आकुटापद चेंडू पूल केला गेला होता, पॉवरफुल फटका. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, खणखणी चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा सरळ बॅट डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू खेळला होता, एक्स्ट्रा कव्हरला चौकार. 5 चौकार अनिकेतच्या बॅटमधनं. दुसऱ्या बाजूला प्रथमेश देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी त्यानं देखील दे घुमाके बॅटिंग केली, चौकार टोटवले. 4 सलग चौकार आणि 5 चौकार ठोठावले काय असं वाटत असतानाच त्याचे 4 चौकार आपण एक चेंडू त्यानं सिंगल घेतली होती. आणि हे त्याचे फटके आपण सध्या पाहू शकता, स्क्रीनवरती आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं. अनिकेत आणि प्रथमेश राठोड ज्यांची बॅटिंग आपण पाहिलेली आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रेसिडेंट TDPL 2025. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. जीतने के लिए लक्ष्य 56 रनों का है. प्रारंभिक बैटर मैदान के अंदर उमर खान और श्याम चौधरी. इस ओवर की पहली गेंद रिवर्स स्वीप, इस बार हवा में गेंद बाउंड्री लाइन के बाहर, अल्टी पल्टी गेंद बाउंड्री लाइन के बाहर, दिए घुमा के बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक. टीम सुरू आहे. धावफलक देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळत आहे. 56 धावेचं लक्ष्य असताना पहिलाच बॉल. काय मनस्थिती असेल, काय कॉन्फिडन्स असेल बॅटरकडे. व्हेरी फर्स्ट बॉल स्विच हिट करतायत खेळाडूच्या अगदी समीप बॉल. प्रयत्न केला, स्वतःला झोकून देण्याची गरज का, कारण मॅच ही तेवढी महत्वाची आहे. झोकून दिला, टाईम मारली, तरी देखील बॉल निघून गेला चौकारासाठी. TDPL चौकार आलाय, पहिल्याच बॉल वरती आलाय. अर्जुन गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पुढचा बॉल चांगला हिट केला, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, खेळाडू असणारे प्रयत्न झालाय आणि इथे विकेटचं देखील पतन होत आहे. वा, एक तेरी तो एक मेरी. पहिल्या बॉलवर तू चौकार मारला असेल, पण दुसऱ्या बॉलवरती माझ्याकडे देखील कुवत पाहायला मिळते. मी देखील त्या क्षमतेचा गोलंदाज आहे आणि त्वरित कमबॅक केलाय. विकेट मिळाली आहे. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. बहुत ही बेहतरीन कैच. और उमर खान की एक स्पेशलिटी है, इन्होंने हर मैच का जो स्टार्ट है वो चौके साथ किया था. और दूसरी तरफ से अर्जुन ने बदला लिया. रत्नात्मक तरीके से गेंद को खेला गया था मनीष, और उसके बाद में अर्जुन का निशाना सही था. बाउंड्री पर कैच शानदार लग पा गया और पहले विकेट का पतन. 56 रनों का टारगेट है. अगर ये आपको डिपेंड करना है ना, तो मनीष विकेट बहुत इंपॉर्टंट है. नक्कीच विकेट खूप महत्वाची असणार. इथे एक पारितोषिक आलंय. देवेश वडापाव यांचे गोरख मामा म्हणजेच गोल्डन मॅन यांच्याकडून 6 चेंडू 6 षटकार आले तर त्यांच्याकडून 9,556 रुपयाचं तब्बल पारितोषिक असणार आहे. जाऊयात आता मॅचच्या दिशेने. चौकार आणि त्यानंतर विकेट. त्वरित कमबॅक गोलंदाजांनी दिलाय. पुढचा बॉल अल्टी पल्टी देत धमाका करण्याचा प्रयत्न केला होता, धमाका झालेला नाहीये. चांगली गोलंदाजी, वाईडिश यॉर्करचा सर वापर करण्यात आलाय. गुड बॉल. जी हाँ, बहुत अच्छी गेंद थी. काफी ऑफ स्टंप के बाहर थी. बिल्कुल इस वक्त रचनात्मक तरीके से खेलना चाह रहे थे. टेलीग्राम मिल गया था गेंदबाज को. स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर. 56 रनों का टारगेट. सुरेश बाळामामा म्हात्रे
प्रतिष्ठान और आरोही एंटरप्राइजेस के बीच आज के दिन का ये तगड़ा मुकाबला, आखिरी मुकाबला पांचवें दिन का। अपने बोरिंग मार पर गेंदबाज अर्जुन, सामना करने के लिए बैटर स्ट्राइकर इन पर प्रज्वल। इस पर ओ बढ़िया लाइन, टिप ऑफ टाइम के बाहर, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद को पढ़ने पाए। मनीष अच्छे रोग और अच्छी किताबें जो है ना तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है। गेंदों को भी पढ़ने की जरूरत थी, गेंदों को आप नहीं पढ़ पाए। वेळ द्यावा लागतो तुम्हाला, स्वतःला इन्व्हेस्ट करावा लागतं, वेळ द्यावा लागतो क्रिकेटमध्ये. वेळ देण्याची संधी इथे देतोय का अर्जुन? काय गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती स्विचिटचा चौकार आलाय जरूर, पण त्यानंतर सातत्याचे तिन्ही बॉल डॉट, त्यावरती विकेट देखील त्याला मिळाली. एक चौकार, 4 धावा धावफलकावरती आल्यात. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा जागा बनवून बॅकफुटला जाऊन स्कोअर कट करण्याचा प्रयत्न केला होता चातुर्य गोलंदाजाकडे. पंचांकडे अपील होते, ती अपील फेटाळून लावते. सर, रात्रीचे वाजलेत 1 वाजून झालेत 10 मिनिटं, पण तरी देखील ना तुमचा जोश कमी झालाय, ना आपला झालाय, ना त्या प्रेक्षकांचा झालाय, कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, वाह काय वातावरण आहे, अप्रतिम. बहुत ही जबरदस्त माहौल यह बना हुआ। खराब शॉट बल्लेबाज का, ऑफ टर्म के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। प्रज्वल दल भी इस मुकाबले में संघर्ष कर रहे हैं। पहले ओवर की कहानी, स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। और मनीष, पहले ओवर में स्टार्ट के उमर खान ने चौका जड़ा था और उसके बाद में लगातार वो 4 बिंदी गेंदे चौका। पारितोषिक LBW विकेट एकही मिळाली तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांना आयवा कॅच पकडली तर 200 रुपयाचं पारितोषिक. देवेश वडापाव यांचे गोरख मामा म्हणजेच गोल्डन मॅन यांच्याकडून ते पारितोषिक येत आहे सर. जी हाँ, मैच की तरफ रुख करेंगे। पहले ओवर की कहानी, सफल ओवर था, बहुत ही शानदार गेंदबाजी अर्जुन द्वारा। ऑलराउंडर खिलाड़ी है जिन्होंने प्रभावित किया इस प्रतियोगिता में बतौर बल्लेबाज और उसके साथ गेंदबाजी में अपना जलवा दिखाया है। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, स्कोर ऑफ 4 for 1। फक्त 4 धावा धावफलकावरती लागल्यात. लक्षाचा आपण पाठलाग करत असू ना, तेव्हा पहिले पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये चांगली बॅटिंग होणं गरजेचे, आणि ती चांगली बॅटिंग आतापर्यंत ज्यांनी केली आहे तो आहे मैदानाच्या आतमध्ये श्याम चौधरी, ज्याच्या बॅटमधून अगदी चौफेर 360 बॅटिंग काय असते ते त्यांनी आपल्या बॅटमधून दाखवली आहे. पुन्हा एकदा पूर्ण टीमला त्याची आवश्यकता असणार आहे. जी हाँ, एक सिक्के के 2 पहलू होते हैं, उसके ऊपर हम चर्चा जरूर करेंगे। कदमों का इस्तेमाल किया, ऑफ टाइम के थोड़ा बाहर गेंद थी, अच्छा कनेक्शन नहीं है। सिक्के के 2 पहलू होते, एक तो अपने बल्लेबाजी के बारे में कहा, दूसरी बात गेंदबाजी। ड्रीम स्टार्ट करके दिया अर्जुन ने, स्टार्ट जरूर ड्रीम करके दिया है, चांगली सुरुवात दिली आहे, पण त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती कोण येत आहे? आदिनाथ पाटील येत आहेत. आदिनाथ मडके येत आहेत. इथे देखील पुन्हा एकदा वाडी शॉर्करचा वापर केला होता, इनसाइड आउट केलाय, त्यावरती बॉलला टॅप केलाय, मिड ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एकच धाव इथे मिळणार आहे. सर, एक एक धाव, सिंगल डबल, एकेका धावेसाठी ना जगडावं लागतंय, लढाई करावी लागते, कारण लढाईचं हे मैदान आहे. हे असेल क्रीडाचं तुमचं क्रीडांगण, पण हे आता महासंग्राम बनण्याचं कुरुक्षेत्रासारखं जणू काय हे संग्राम होणार आहे. इथे लढाई बॅट आणि बॉलची आहे, पण ती लढाई तशी वाटत नाहीये. ही लढाई अस्तित्वाची दोन्ही संघांची असणार आहे. इथे लढाईचं आहे, इथे घडायचे पण आहे आणि मैदानावरती लढायचे पण आहे. मैदानावरती जे युद्ध आपण पाहतोय ही रणभूमी आहे, आणि जर ही रणभूमी असेल तर प्रत्येक मैदानातला खेळाडू हा योद्धा बनलेला आहे. शेवटचा सामना तो जिंकायचा आहे, क्वालिफाय करायचं आहे, सुपर 12 मध्ये जायचं आहे. त्यासाठी 2 मैदानावरती आपण पाहतोय. स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है, गेंदबाजी कर रहे गेंदबाज आदि। सामने बल्लेबाज की बात करें तो प्रज्वल दल भी अपना खाता नहीं खोल पाए। श्याम चौधरी 1 पर बल्लेबाजी कर रहे। प्रतियोगिता का आज का ये 5वां दिन, 1:08 का समय, और विकेट कीपर नंदन विकेट के पीछे टीम के ओनर भी हैं। मुकाबला बहुत महत्वपूर्ण। सुरेश बड़ामामा महातरी प्रतिष्ठान बनाम आरोही इंटरप्राइजेस, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर आदि। सामना करने के लिए प्रज्वल दलवी, ऑफ साइड पर फ्लाइंग टीम पर खिलाड़ी तैनात। ऑफ टाइम के बाहर से गेंद को खेल दिया, लॉगा पर खिलाड़ी तैनात, गेंद के नीचे ये कैच होना चाहिए। सेलिब्रेशन मोमेंट, लेफ्ट साइड पर दर्शक वो तालियां बजा रहे हैं, सेलिब्रेशन कर रहे हैं। आदि को विकेट, प्रज्वल बैक टू द पेबल एंड गॉन।
धन्यवाद. ही लढाई मैदानाच्या आतमध्ये ते 11 खेळाडू ते 22 खेळाडू लढतायत जरूर प्रशांत सर, पण मैदानाच्या बाहेर ना दोन्ही डगआउटच्या बाहेर जे प्रेक्षक वर्ग आहेत, कधी या संघाकडून टाळ्या पाहायला मिळतात, कधी त्या संघाकडून पाहायला मिळतात. ही चुरस त्यांच्यातही सुरू आहे. विकेट जात आहे तरी देखील टाळ्या येत आहेत, सिंगल आली तरी देखील टाळ्याचा गजर होतोय. का? कारण महत्वाची मॅच आहे. TDPL चे सामने पाहतोय. 5व्या रजनीमध्ये आपण आहोत आणि 5वं पर्व, ज्या पर्वाचं गर्व तुम्हा आम्हा सर्वांनाच असणार आहे, तशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काय घडतंय, काय मॅच इथे अप्रतिम. 3 बॉल आदिशने आतापर्यंत फेकलेत आणि त्यामध्ये 1 धाव 1 विकेट. धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. लढाई फक्त मैदानावरती नाहीये, लढाई मैदानाच्या बाहेर देखील आपण बघतोय. एक चांगलं द्वंद्व, प्रेक्षक म्हणजे पाठीराखे ते एकमेकाला सपोर्ट, म्हणजे आपल्या खेळाडूंना सपोर्ट करतायत. गेंदबाज करे, गेंदबाज अपने बॉलिंग में पता यार ऑफ टाइम के बाहर गेंद इस कवर पर बॉर्डर पर गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया कैच, आदि के लिए सफलता. बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए हैं. बाली बैक टू द पेबल चले गए और मनीष कल्पेश यादव बैक टू द पेबल चले गए हैं और बल्ली एक तरफ बल्लेबाज जो है ना श्याम चौधरी बहुत अच्छी पारी जरूर खेल रहे मनीष, लेकिन दूसरी एंड पर देखिए विकेट किस तरह गिर रहे. स्टक कवर पर शॉट खेला गया था, डीप स्टक कवर पर खिलाड़ी तैनात है. यह है सतर्क, सावधान, लिया कैच और अपोनेंट टीम का हुआ नुकसान. आणि नक्कीच बॅक टू बॅक विकेट्स मिळाल्यात. आदिनाथ जी चांगली बॉलिंग करतायत, प्रत्येक मॅच मध्ये ज्यांनी चांगली बॉलिंग केली आहे या मॅच मध्ये देखील ते तशीच गोलंदाजी करतायत. जेव्हा आपल्या समोर लक्ष थोडंसं कमकुवत आहे, पण त्या कमकुवत लक्ष्यासमोर आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागणार. स्वतःचं पूर्ण असलेलं सगळं काही या मॅच मध्ये तुम्हाला झोकून द्यावं लागणार आहे. झोकून देण्याचा प्रयत्न सगळीकडून होतोय. कोणी कॅच सोडायला तयार नाहीये, कोणी थोडीशी स्लॉपी फिल्डिंग करायला तयार नाहीये. आउटफील्ड देखील स्लॉपी आहे, तिथे तुम्ही सरकण्याचे चान्सेस वाढलेत, पण इथे मॅच सरकायला पाहिजे नाहीये, इथे मॅच चांगली झाली पाहिजे. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जात असताना इथे हा वाईड आलाय. येस, वाईड बॉल येतोय. हॅट्रिक तर मिळणार नाहीये, पण मोठ्या फटक्यापासून नक्कीच बचावलेत. वाईड यॉर्कर. हा बॉल इथे देखील फुलटॉस बॉल आहे. इनसाइड आउट चांगला खेळ आहे. लॉफ केलाय बॉलला, बॉल चाललाय जमिनीशी लगत जातोय, बाउन्स होतोय, चेंडू निघून गेलाय. दन 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 करत सीमारेषा पार आलाय दणदणीत चौकार. आणि इथे मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं देखील आगमन होतोय. मान्यवरांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे. सागरजी पाटील साहेब टायगरचे आहेत आणि त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत TDPL या स्पर्धेमध्ये. प्रतिम, खूप चांगलं कनेक्शन इथे पाहायला मिळत होतं आपल्याला. आणि जिथे गोलंदाज हवी होण्याचा प्रयत्न करत होते तिथेच बॅक टू बॅक चौकारही आलेत. 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळाल्या, त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक चौकारही आलेत. आणि इथे आपण पाहतोय ना की 2 षटकांच्या अखेरीस धावा झाल्यात किती, तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पावर प्ले के बारे में चर्चा होगी. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बॉटम हैंड का इस्तेमाल किया, कवर के ऊपर से गेंद को खेला गया था बैटर द्वारा
और जैसे कि 2 लगातार विकेट आए थे बैक टू बैक, उसके बाद में लगातार 2 चौके भी आ गए। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 14 रन 3 विकेट के नुकसान पर। अब रन में कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन जो 3 विकेट गिरे ना वो थोड़ा आपको बिल्कुल परेशान कर सकते हैं। 56 रनों का टारगेट। मैदान के अंदर सुरेश बड़े मामा मातृ प्रतिष्ठान और आरोही इंटरप्राइजेस के बीच ये बहुत बड़ा मुकाबला, बहुत बड़ा घमासान चल रहा है। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर नाउ स्कोर 14 पर 3, चेसिंग अ टारगेट ऑफ 56 रन। येस, इथे आपण काही शुभेच्छा आलेल्या आहेत। कबीर निर्मल स्मृती चषकचे यशस्वी आयोजक साहिल शेठ केनी यांच्याकडून संपूर्ण आमच्या TDPLच्या कमिटीला, म्हणजे जल्पेश दादा असतील, तेजस दादा असतील आणि साहिल दादा असतील, या सगळ्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्याकडून देखील आलेल्या असतील। थँक्यू सो मच साहिल शेठ केनी, धन्यवाद। आपल्या शुभेच्छा देखील तेवढ्याच लाख मोलाच्या आमच्यासाठी आहेत, धन्यवाद। जवळ मॅचच्या दिशेने जिथे 12 चेंडूंवरती 14 धावा आल्या जरूर, पण विकेट्स किती गेल्यात तर 3 विकेट्सही गेल्यात। मॅच सर डोलामान परिस्थितीमध्ये, अगदी लहानपणी सीसॉ वरती बसलेला असतो त्याप्रमाणे कधी इथे तर कधी तिथे अगदी डोलतोय सामना। कभी धूप है तो कभी छाया है, ये तो इस खेल की माया है। ये बिलाल दर्शक भी हैं आपकी बस्किन पर। स्कोर 14 रन 3 विकेट के नुकसान पर। 56 रनों का टारगेट है। गेंदबाजी में अर्जुन को बुलाया गया, बल्लेबाजी करे श्याम चौधरी। ऑफ टॉप के बाहर गेंद कवर के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेला गया है। बॉडी रन पर लॉन्ग अप पर खिलाड़ी वो डीप कवर क्षेत्र में चले गए, गेंद को फील्ड किया गया, लेकिन तब तक पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास 2 रन लेने के लिए। 2 रनों के साथ स्कोर 16 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी यहाँ से जरूरत क्या है, इथून आवश्यकता कसली तर इथून तुमच्याकडे त्या संयमाची आवश्यकता आहे। ॲग्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। खेळ क्रिकेटचा आहे, त्यामध्ये ॲग्रेशन असणं गरजेचंच आहे, पण त्यासोबतच एकाग्रता, धैर्य, संयम या पिलर्स वरती, या स्तंभांवरती बॅटिंग निर्भर आहे आणि त्या स्तंभांचा पुरेपूर वापर करणं गरजेचं। श्याम स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि श्याम कडून अपेक्षा सगळ्यांनाच आहे। इथे श्यामच्या बॅटमधून आलाय का बॉल, हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता, खेळाडू येतो बॉलच्या खाली आणि चूक होत नाहीये। वर कॅच, अप्रतिम झेल तिथे टिपलाय, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा झेल पाहायला मिळतोय आणि पहा ते डगआउट मधलं सेलिब्रेशन। येस कॅमेरामॅन, होऊन जाऊ दे, पाहू दे आम्हाला देखील ते डगआउट आणि काय सेलिब्रेशन करताय डगआउटच्या आतमध्ये। वा, अप्रतिम। हीच तर पारड तुमच्या दिशेला तर कधी आमच्या दिशेलाही येऊ शकताय आणि हे दाखवत असताना पहा तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती डगआउट पाहायला मिळतंय, त्यांचं सेलिब्रेशन। हाय व्होल्टेज मॅच, प्रत्येक जण आपल्या जागेवरून उभं राहिलंय आणि उभे राहून आपल्या टीमला चीअर अप करतायत। प्रशांत सर, श्याम चौधरी ऑफ टर्म के काफी बाहर से गेंद को ऑन साइड पर खेला गया था और बाली का ये दूसरा कैच है, शानदार कैच बाउंड्री रन पर। और मनीष, ये रनिंग कैच था, वो स्टनिंग कैच था। और रनिंग कैच मतलब वो भाग के कैच लेना, गेंद के ऊपर निगाह रखना वो आसान नहीं है, और अच्छे कंट्रोल के साथ फ्लड लाइट में कैच लेना वो बहुत चैलेंजिंग होता है, क्योंकि आज के पूरे अगर दिन की कहानी या रात की जो अब कहानी देखें तो फील्डिंग इतनी आसान नहीं है इस फ्लड लाइट में आपको करना। खूप कठीण कार्य आहे आणि ते कठीण कार्य आपण चांगलं करू शकताय प्रशांत सर, त्यामुळेच तर आपली निवड या संघाने केलेली आहे। कारण TDPLच्या स्पर्धेमध्ये प्रेशर असणार, कार्य कठीण असणार, गोलंदाजी कठीण असणार, बॅटिंग कठीण असणार, क्षेत्ररक्षण कठीण असणार, पण जे कठीण कार्य आपण आपल्या गावाच्या संघासाठी, आपल्या शहरी संघासाठी जर चांगलं केलं ना, त्यामुळे तुमची वर्णी या मोठ्या स्पर्धेमध्ये लागते। आणि इथे तुम्ही संघ मालकाला, कॅप्टनला निराश करून चालणार नाहीये। इथे तुम्हाला स्वतःच्या खेळाचा दर्जा देखील त्या स्तरावरती न्यावा लागणार आहे आणि त्या स्तराचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही टीम्स बॅलन्स पाहायला मिळतात, त्यामुळे हा सामना अगदी डोलामान परिस्थितीवर। ऑफ टर्न के बाहर गेंद थी, गैप ढूंढा गया, पीछे बॉडी रन पर कवर पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फीड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता और 17 रन 4 विकेट के नुकसान पर। और मनीष, 17 में कोई परेशानी नहीं है, लेकिन वो 4 शिकार अपोनेंट टीम ने किए ना, वो बिल्कुल कांटे की तरह चुभ रहे इस वक्त डगआउट में। महत्वाचे आहेत ना सर, विकेट्स राखून तुमचं जिंकणं देखील तेवढंच महत्वाचं आहे। श्यामही बाद झालेत,
श्यामही बाद झालेत नुकतेच आणि ज्यांच्यावरती अगदी संपूर्ण संघाच्या अपेक्षा होत्या तेही मैदानाच्या बाहेर आहेत, डगआउट मध्ये आहेत, पण इथे 56 केल्यात. रात्रीचं प्रहर, त्या ड्यू फॅक्टर आणि त्यामुळे असं म्हणतो ना बॅटला बॉल लागला, ओला बॉल आहे, ट्रॅव्हल जरूर होतोय, पण तो ओला बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर प्रशांत सर थोडासा काळा पडतो. त्यानंतर तुमची विविंग जी साईड आहे ना बॅटरची त्याला देखील मुश्किल होतो, त्याला देखील अगदी कठीण कार्य ते बॉल साईड करणं, कारण वेग इथे प्रत्येक गोलंदाजाकडे आहे आणि वेगेच्या बरोबरच प्रत्येक बॉलवरती नाविन्यपूर्ण एका दुसरा व्हेरिएशन ज्यामध्ये ऑफ कटर आहे, लेग कटर आहे, चांगली गोलंदाजी आहे, शॉर्ट पिच बॉल आहेत, व्हेरिएशन्स गतीमध्ये देखील पाहायला मिळतात. त्यामुळे इथे 56 धावा देखील ना डोंगरा एवढा करण्याची मातब्बर ताकद इथे दोन्ही संघांकडे आहे. दिखाई रहेगी जय सोनी के ऊपर जो 8 पर बल्लेबाजी कर रहे, विजेंद्र बल्लेबाजी कर सकते हैं, आइकॉन खिलाड़ी है आपके पास. अगर वो आने वाले 2-3 ओवर तक बल्लेबाजी करेंगे तो बिल्कुल मजा आएगा. स्कोर 17 रन 4 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी पुढे येऊन प्रेशर नाहीये, प्रेशर समोरच्या संघावरती टाकण्याचा प्रयत्न इथे केलाय. वाह काय दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले, पुढे सरसावून लॉंग ऑन नॉक ऑफ नव्हता, इथे फक्त मिड ऑफ होता आणि त्याच्या डोक्यावरून टोटवलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. डांसिंग डाउन द विकेट थोड़ा सा आगे आया और गेंद को खेल दिया था मिड ऑफ के ऊपर से. खूबसूरत टाइमिंग जय सोनी द्वारा और अनुभव को कर दे होनी वो है जय सोनी. ये कर सकते आइकॉन खिलाड़ी है, मैन फ्रॉम गुजरात से आए हैं, इतना दूर से आए हैं और दबाव तो है. क्रिकेट के खेल में, जिंदगी के मैदान में दबाव तो आएगा, लेकिन दबाव में कुछ लोग बिखरते, कुछ लोग निकलते. निकलने का समय है और एक साझेदारी बनाएंगे विजेंद्र के साथ तो बात बनेगी. ये दर्शक देखिए, ये तो सोने वाले नहीं है ना, यहाँ डोंबिवली सोने वाले हैं, ना ठाणे सोने वाला है, ना भिवंडी सोने वाले हैं. बीच मैदान पर मजा आएगा. स्कोर 21 रन 4 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अर्जुन, सामना करने के लिए जय सोनी. इज ऑन स्ट्राइक. ऑफ स्टंप के बाहर टैप किया गया, गैप निकाला गया, कवर पॉइंट पर गेंद को फील किया जाएगा. सेंसिबल बल्लेबाजी, लगातार 3 चौके और उसके बाद में सिंगल लिया गया. स्कोर 22 रन 4 विकेट के नुकसान पर. आणि या सेन्सिबल क्रिकेटची अपेक्षा तुम्हाला तुमच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूकडून असते, कारण जय सोनी याच्याकडे अनुभव प्रचंड. ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्याची निवड झाली, 3 बॉल 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आले. धावसंख्या आतापर्यंत 22 धावफलकावरती लागली आहे, जवळपास अर्धलक्ष पार आपण करतोय, त्या दिशेला वाटचाल सुरू आहे आणि तिसरंही षटक मार्गस्थ आहे. पण तरी देखील जयला माहिती आहे शेवटपर्यंत मला खेळपट्टीवरती राहणं किती गरजेचं आहे. जो शॉर्ट इंटरव्ह्यू घेतला त्यातही त्याची मनस्थिती आपण विचारली, त्यांनी सांगितलं की मला शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टीमसाठी संघर्ष करावा लागणार आहे. समोरून संघर्ष होतोय का? वाह, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑफ स्टंपच्या बाहेरची चांगली लेंथ, डॉट बॉल. प्रशांत सर पाहिलं होतं का? डॉट बॉल देखील डगआउटच्या आतमधून प्रचंड प्रेक्षकांकडून चेअर अप दिला जातोय. वाह, अप्रतिम. हेच तर DDPLचं यश, हेच तर आहे आमच्या या स्पर्धेचं यश. 3 ओवर के बाद 22 रन 4 विकेट के नुकसान पर. अब समीकरण आपके बस्किन पर रहेगा. 18 गेंदों में 34 रनों की जरूरत है. UTC पर आप ये लाइव टेलीकास्ट देख रहे हैं. TDPL 2025 5वां संस्करण. जलपेश भोईर, तेजस पाटिल, सुशील पाटिल टूर्नामेंट के आयोजन करता. After completion of 3 overs, now score 22 for 4. Now remaining 18 deliveries and need 34 run to win this match. एक बहुत ही बेहतरीन बॅटल आहे. 18 गेंदे 34 आहे. बराचसा उल्लेख तुम्ही केलात की मैदानावरती काय स्थिती असू शकते. आपण इथे जेव्हा कॉमेंट्री करतोय ना, ती हलकी हवा जी आहे ना, त्यामुळे निश्चितच त्याचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्याचं कमी होतं. म्हणजे बॉडी जी गरम असायला पाहिजे ती तेवढी बॉडी गरम असणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जिथे बॉल ओलाव होतोय, बॉडी तुमची गरम नाही आहे, थंड हवा या ठिकाणी चारी बाजूला सुटलेली आहे आणि तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. हेही आव्हान बॅटिंगमध्ये असणार आहे, बॉलिंगमध्ये असणार आहे आणि फिल्डिंगमध्ये असणार आहे. आणि हे आव्हान तुमच्याकडे आहे आणि ते आव्हानाला झुगारून तुम्हाला चांगलं कार्य करावं लागणार आहे, कारण स्पर्धा तेवढी मोठी आहे.
प्लॅटफॉर्म तेवढा मोठा आहे आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म मोठ्या प्लेयर्सला करावंच लागणार आहे. अनेक असे खेळाडू प्रशांत सर आपण पाहिलेत अगदी आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमधून आलेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये ना एक छाप सोडण्याचा प्रयत्न केला. छाप जरूर सोडली आहे. 18 बॉल 34ची आवश्यकता आहे. पाहूयात गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाचा वापर केला जातोय. मनीष, हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है. हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल कठिन हो जाता है. पहले 3 ओवर में आपने 22 बनाए, आने वाले 3 ओवर में आपको कितने बनाने? 34 बनाने. तो ये थोड़ा चैलेंजिंग रहेगा, लेकिन मजा आएगा, दर्शकों को मजा आएगा, क्योंकि मैदान के अंदर जय सोनी है, वो बिल्कुल कमाल कर सकते हैं. उनके पास में काबिलियत है, पिछले मैच में मैन ऑफ द मैच रहे हैं, गेम चेंजर खिलाड़ी, आइकॉन खिलाड़ी है. जब तक जय सोनी मैदान के अंदर है तब तक टाइगर जिंदा है. मजा आएगा प्रतियोगिता के. बिल्कुल आज का 5वां दिन, गेंदबाजी में परिवर्तन और आदिनाथ का ये दूसरा ओवर है, कंटिन्यू किया गया. दूर वाले एंड से गेंदबाजी करेंगे. स्कोर 22 है 4 विकेट के नुकसान पर. और इंटरप्राइजेस बनाम सुरेश बाळामा मात्र प्रतिष्ठान, तगड़ा मुकाबला मैदान के अंदर है. करो या मरो वाला मैच. और फील्डिंग का फ्लैग स्लिप, एक पॉइंट पर खिलाड़ी, कवर पॉइंट, स्ट्रक कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी है. आखिरी मुकाबला, आखिरी घमासान आप बीच मैदान पर देख रहे हैं. महत्वाचा षटक आहे आणि ते महत्वाचं षटक घेऊन महत्वाचा गोलंदाज आदिनाथ मडके येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्याने आतापर्यंत चांगलं कार्य केलंय. इथे स्विच हिटचा प्रयत्न केला पण गती त्या व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉलवरती गतीमध्ये परिवर्तन केलंय. हे चातुर्य असणं गरजेचं आहे, पण त्यासोबतच प्रशांत सर तुमच्याकडे ते धाडस असणं गरजेचं आहे की मी पहिली फर्स्ट बॉल येतोय, चांगला रनअपनी येतोय, चांगला मोमेंटमनी येतोय, येऊन मी स्लोवर वनचा वापर करतोय. वा, धाडसी गोलंदाजी आदिनाथ मडके यांची. रैम्प शॉट खेलने की कोशिश बैटर द्वारा, ये बेहतर है भाई. खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. इस गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. सोनी साहब है तो टाइगर जिंदा है. मजा आएगा. शानदार स्ट्रोक, मच नीडेड 6. वरती आपलं पारितोषिक घेऊन जाण्यासाठी देवेश वडापो यांचे सर्व गोल्डन मॅन इथे उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावर आणि त्यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅचला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑफ टर्म के काफी बार ऑन साइड पर खेला गया, ये स्टोक है और 1 रन मिलेगा. बहुत बढ़िया बात आपने बताया, जिस तरह से यह विकेट खेल रही है ना, उस विकेट पर बाउंस अच्छा है तो आपको वेरिएशन करना बहुत जरूरी है, गति परिवर्तन करना बहुत जरूरी है. वही काम को अंजाम देते हुए गेंदबाज. स्कोर 29, 4 विकेट के नुकसान पर 14 गेंदों में भाई कुल मिलाकर जीतने के लिए 27 रनों की जरूरत है. तो मजा आएगा इस मुकाबले में. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. अगर फासला है तो हौसले की जरूरत है, और हौसला होगा तो घोसला भी बन सकता है. मंजिल बद्दल तुम्ही चर्चा केली तर माझ्याकडे एक छोटंसं वाक्य आहे, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर जनाब आप कोशिश ना करो ये तो गलत बात है. प्रयत्नार्थी परमेश्वर नेहमीच आपण म्हणतोय, ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दिसतायत, पाहायला मिळतात. दोन्ही संघांचे आपल्याला पाहायला मिळतात. शोड गुड गेम. मॅच क्रिकेटची ही चांगली होणार, यातही ती मात्र शंका नाहीये. वेळ प्रचंड घेतात. चला थोडंसं स्पीडअप देखील करा प्लीज, विनंती आपल्याला. दोन्ही टीम्स अगदी रात्रीचे 1:29 आता इथे झालेले आहेत आणि पाहूयात आता किती वेळ लागतो ही मॅच संपवण्यासाठी. धावा फलकावरती लागल्यात 29. समीकरणाचा आपण विचार केला तर जिंकण्यासाठी अजूनही ये विकेट होना चाहिए. बहुत ही अच्छा कैच, और वहां भी सोनी साहब थे. बहुत ही इंपॉर्टंट विकेट. सर्व गोष्टींना पुरून उठणारी गोष्ट म्हणजे कष्ट. या सामन्याचं चित्र स्पष्ट, पण मनीष त्यासाठी तुम्हाला करावे लागतील अपार कष्ट.
कार आलाय, पुन्हा एकदा डॉट आला, त्यानंतर सिंगल आली. इव्हेंटफुल यालाच तर म्हणतात इव्हेंटफुल षटक. आणि इथून धावसंख्येचा विचार केला तर 29 या आकड्यावरती स्थिर स्थगित पाहायला मिळते आपल्याला. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावा झाल्यात 29 धावफलकेवरती. 13 गेंदों का खेल, 27 रनों की जरूरत है. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है. तो मनीष, आने वाली एक एक गेंद जो है ना वो इवेंट के बराबर हो जाएगी. हर गेंद जो है ना बिल्कुल काउंट होने वाली है. मजा आएगा. अब आपके पास 13 गेंदे हैं और जीतने के लिए 27 रनों की जरूरत. सर, जशी तुम्ही चर्चा केली ना, भिवंडी झोपले ना, कल्याण डोंबिवली झोपले, मी सांगतोय लोणावळ्यावरून देखील आपले प्रेक्षक दोस्ती ग्रुप फ्रॉम टायगर हे लोणावळ्यावरून सामना एन्जॉय करतात. संपूर्ण महाराष्ट्र झोपलेला नाहीये आणि संपूर्ण भारतही झोपला नसणार यदा कदाचित, कारण TDPL ची ही मॅच सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्ष पाहण्यासाठी ज्याला क्रिकेटचा खेळ आवडतो ना, तो आवर्जून TDPL पाहत असतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. इथे देखील शेवटच्या षटकाला सॉफ्ट डिसमिसल अगेन्स्ट द रन ऑफ प्ले. हे पहा सेलिब्रेशन, हे पहा एग्रेशन, आणि हे असतं क्रिकेट. इथे वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. बॅक टू बॅक विकेट्स देखील मिळाल्यात आणि आता इथे अग्रसर विजयाच्या दिशेला दोन्ही संघ आहेत. तर 25 की इस अद्भुत कहानी में ऑफ स्टंप के बाहर गिनती, बल्ले का बाहरी किनारा और सोनी साहब ने यह दूसरा कैच लपका है. बहुत ही शानदार फील्डिंग फ्लाई स्लिप में. अब 12 गेंदों में 27 रनों की जरूरत है. फासला बढ़ता हुआ शानदार, बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर. सुरेश बाड़ामामा महातरी प्रतिष्ठान बनाम आरोह एंटरप्राइजेस दोस्ती टाइगर, आपको एक बार फिर हमारे साथ जुड़े रहना है क्योंकि 12 गेंदे 27 चाहिए और मैदान के अंदर सोनी साहब हैं, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, आइकॉन खिलाड़ी है. एक एंड पर विकेट गिर रहे मनीष, लेकिन दूसरी एंड पर डटकर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज सोनी. म्हणून तर त्याची निवड ॲज अ ऑल इंडिया आयकॉन झाली आहे. त्याला माहिती आहे का योद्धासारखं त्याला लढावं लागणार आहे, लढत द्यावी लागणार आहे. पण आदिनाथ मडके काय गोलंदाजी केली पहा सर, अप्रतिम गोलंदाजी केली. अगदी आपल्या कॉम्बॉक्सच्या समोर तो खेळाडू 4 विकेट्स आणि समोरच्या संघाचं बॅकबोन कंबर्टर मोरणारी गोलंदाजी त्यांनी केली आहे. पण अजूनही एक फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये जो जय सोनी, ऑल इंडिया आयकॉन. 3 बॉल 3 चौकार त्याच्याही बॅट मधून आलेले होते. पण आता इथून 12 चेंडू आणि 27चं समीकरण. मॅच कठीण आहे पण कठीण कार्य सोपं इथून पाहूयात बॅटर करून दाखवतोय का. जी हाँ, चैलेंज तो रहेगा, लेकिन सिक्के के 2 पहलू होते हैं. एक साइड पर चैलेंज लिखा है, दूसरी साइड पर अवसर लिखा हुआ है. मौका है भाई, मौके पे चौका जड़िए, एक बार फिर मैच में वापस आने का मौका मिलेगा आपको, अवसर मिलेगा. 29 विकेट के नुकसान पर सुरेश बाड़ामामा मात्र प्रतिष्ठान जीतने के लिए 27 रनों की जरूरत है. गेंदबाजी में परिवर्तन, प्रथमेश राठौड़ आइकॉन खिलाड़ी, सामने बैटर जय सोनी 20 पर केंद्र, 8 गेंदों का सामना किया, 250 का स्ट्राइक रेट है. एक छक्का जड़ चुके, 3 चौके लगातार इनके बल्ले से आए हैं. फ्लैग कीपर खिलाड़ी है, 1 पॉइंट स्टक कवर, एक खिलाड़ी लॉन्ग पर मौजूद है. तो ऑफ साइड पर बिल्कुल इस वक्त फील्डिंग में थोड़ी सी तकदीरी, जो कवर का खिलाड़ी हटाया गया है. अब जाकर वो खिलाड़ी ऑनसाइड की तरफ आ रहा है. ऑनसाइड पर लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी. अब जाकर क्या एक खिलाड़ी स्क्वेयर की तरफ जाएगा, वो देखने वाली बात है. ऑन साइड पर 5 खिलाड़ी है बैटर जय सोनी के लिए. ये दर्शक देखिए, जो बैठे हुए थे दर्शक ना बिल्कुल अब खड़े हो चुके हैं. इंटरेस्टिंग मुकाबला. 12 गेंदों में 27 चाहिए. और बल्ले से गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बिंदी गेंद के साथ प्रथमेश राठौड़ ने आगाज किया है. पहली गेंद प्रथमेश की है, क्या मनीष दूसरी गेंद जय सोनी की होगी? नक्कीच होणार आहे, कारण ही बॅटल, ही कॉन्टेस्ट, ही रायव्हलरी जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ना, ही बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. दोन्ही दिशेला निवड केलेले ऑल इंडिया आयकॉन म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू आपल्या संघाचे एकमेकांसमोर फाईट करतात. आणि जेव्हा सर्वोत्कृष्टांची फाईट आपल्याला पाहायला मिळते ना, त्यावेळी खेळ देखील अगदी खूप चांगला, सर्वात उत्कृष्ट खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला प्रथमेशच्या नावावरती पुन्हा एकदा हा बॉल देखील त्याच्याच नावावरती राहिला, कारण या बॉल वरती देखील त्यांनी वाईडिश यॉर्करचा वापर केलेला आहे. खेळाडू कक्ष डॉट बॉल वरती हा चेहरा पाहिलाय का सर? येस पाहिलाय. कुठे पाहिलाय? 5व्या पर्वत पाहिलाय, TDPLच्या त्या 5व्या पर्वत पाहिलाय. वाह, व्हाट अ मॅच. मंत्रमुग्ध करने वाला खेल. अब 10 गेंदों का खेल आना बाकी है. 10 गेंदों में जीतने के लिए बस 27 रनों की जरूरत. खराब शॉट,
बहुत ही खराब शॉट। इससे पहले सीधे बल्ले से आपने बहुत ही शानदार बल्लेबाजी की है, लेकिन फिलहाल लगातार 3 बिंदी गेंदे प्रथमेश द्वारा जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। ठरवून खेळण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणायला हरकत नाही। बॉलच्या मेरिट वरती अगदी आपण कव्हर्स पाहिलात ना तर टोटवण्याचा प्रयत्न केला, सिंगल आली तरी देखील चालणार आहे। मॅच ऑन ठेवण्याचा प्रयत्न नाहीये, इथे चौथाही डॉट आलाय। वाह वाह प्रथमेश राठोड, वाह काय गोलंदाजी करतोयस, अगदी मंत्रमुग्ध केलाय, आम्हा सगळ्यांना केलाय, या डोंबिवली नगरीला केलाय, संपूर्ण TDPL पाहत असलेल्या प्रेक्षकांनाही तू तुझ्या 4 बॉल वरती 4 डॉट टाकलेत आणि सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलेलं आहेस। राठौड़, प्रथमेश राठौड़, ये प्रथमेश राठौड़ नहीं, ये राउडी राठौड़ है। लगातार 4 बिंदी गेंदे। इस ओवर की अगली गेंद, ये भी शॉट अच्छा नहीं है, ऑन सर पर खेलना चाहते थे। लगातार 5 बिंदी गेंदे, क्या मेडल ओव्हर आएगा वो देखने वाली बात है। तमाम प्रेक्षक जे या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात, प्रथमेश राठोडची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। अफलातून कामगिरी केले, प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात। शेवटचा चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, या चेंडूवरती एकेरी दुहेरी पाहूया, एकच धाव घेतली जाईल, दुहेरी त्याचा प्रयत्न या ठिकाणी, 2 धावा पूर्ण होतात का, आणि डायरेक्ट हिट प्रथमेश राठोड। या मॅच मध्ये जसं तुम्ही म्हणालात ना की मॅच मध्ये जे आशा आकांक्षा त्याला सुरू लावणारी गोलंदाजी केली, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी करत असताना मित्रांनो बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये। प्रथमेश राठोड ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्याची निवड झाली आहे आणि आज या स्पर्धेमध्ये खेळ देखील अगदी संपूर्ण भारताला एका आयकॉन म्हणून लाजवेल असा खेळ त्यांनी केलाय। सलगचे 4 बॉल डॉट आणि 5वा ही डॉट, त्यानंतर 6व्या बॉल वरती देखील ती रन आली आहे, ती देखील बॅटची हलकीशी कडा लागली नसती प्रशांत सर तर नक्कीच पायचीच झाले असते। पारितोषिक तर मिळालंच असतं पण विकेटही त्याला मिळाली असती, विक्रमही त्याच्या नावावरती झाला असता। आता समीकरण काय, 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावेची आवश्यकता असणार आहे। जी हाँ, वो पिछला ओवर GTC की टीम जरूर दिखाएगी कि जिस तरह से ये मुकाबला है, वो पिछला ओवर जबरदस्त गेंदबाजी, वो क्या गलत हुआ सोनी के साथ। जय सोनी ने जो शॉट खेले ना, इससे पहले मैंने इनको देखा था लॉन्ग ऑफ पर डाउन द ग्राउंड खेलते हुए, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, डांसिंग डाउन द विकेट, इन्होंने बल्लेबाजी बहुत बढ़िया की। लेकिन जब लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है तब जाकर आपने अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास, खड़े खड़े खेलने की कोशिश की और उसका फायदा मिला। अक्षय सोनी ने भी बहुत बढ़िया काम किया, विकेट के पीछे फ्लैग स्लिप पर खड़े हैं, 2 शानदार कैच इन्होंने बलपके हैं। फिलहाल हालात इस वक्त सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान के लिए अच्छे नहीं है। 6 गेंदों में 26, इसका मतलब आरोही एंटरप्राइजेस टीम की अगर बात करें, चेक सॉरी बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय। आदिनाथनी गोलंदाजी केली, पहिला विकेट चांगला पकडला कॅच, त्यानंतर चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, इनसाइड आउट, अजून एक चांगला झेल तिथे पकडण्यात आला होता, 2 विकेट्स, हा 3रा विकेट, मॅचला टर्न करणारा हा विकेट होता। इथे देखील अप्रतिम झेल, 3 बॅक टू बॅक विकेट्स आणि त्यानंतर आपण पाहतोय अगदी अगेन्स्ट द रन ऑफ प्ले, स्लोअर वनचा पुन्हा एकदा वापर केला। ही आदिनाथची गोलंदाजी, त्यांनी घेतलेल्या त्या 4 विकेट्स, त्यामुळे मॅच मध्ये केलेला हे कमबॅक आणि हीच ओळख तर आहे आरोही एंटरप्राइजेस वर्सेस आपण जी मॅच सुरू आहे सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान, या दोन्ही संघ आणि या दोन्ही संघांची प्रतिष्ठेची ही लढाई आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। त्यात खूप चांगली कामगिरी आदिनाथ मडके याची, त्याच्या या 4 विकेट्स आपण पाहिल्यात। टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, या स्पर्धेतला अतिशय महत्त्वाचा सामना आपण खेळतोय आणि त्यातला टर्निंग पॉइंट काय होता तर आधीचं षटक जे तिखट होतं, आधीनं गोलंदाजी केली तिखट, त्यामुळे मनीष प्रतिस्पर्धी संघाची अवस्था झाली बिकट, अगदी बिकट झालेली आहे। या थंडीत देखील इतकी चांगली कामगिरी केली। हा फटका चांगला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, पाहूया काय घडतंय, सीमारेषेच्या बाहेर जाणार चेंडू, चौकार, पाहूया चौकार, खणखणीत चौकार ज्याची आवश्यकता होती, वेलकम बाउंड्री। अशा अपेक्षा अजूनही पल्लवित आहेत मैदानाच्या आतमध्ये, का कारण पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय। जरूर अजूनही आपल्याला 22 करायचे आहेत, पण तरी देखील ना सर ह्या बॉलवरती षटकार आला आणि बॅक टू बॅक जर 2 षटकार आले तर मॅचला संजीवनी देणारी बॅटिंग पाहू शकतो, कारण मॅच अजूनही जिवंत आहे। जोपर्यंत मी जिंकलो नाहीये मी लढाई सोडणार नाहीये असं दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये म्हणतात। पाहूयात त्यांच्या या परिश्रमाला यश लाभतंय का, ते लाभू देतोय का, कारण गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव माळी आलेत, पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय जरूर, पण त्यानंतर कमबॅक होईल का त्यांचं। जी हाँ, इसके ऊपर सबकी निगाह रहेगी। गेंदबाजी कर रहे गेंदबाज वैभव माली और शॉट पे गेंद फ्लैट खेले हैं, स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात, 1 ही रन मिलेगा। बहुत बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी वैभव माली द्वारा, इसीलिए तालियां बज रही है।
बजेगी शेट्टी, बजेगी ताली, क्योंकि मैदान के अंदर कमाल कर रहे वैभव माली. वाह, अप्रतिम. आणि योग्य तो डिसिजन आपल्याला म्हणावं लागेल. फिल्डरने देखील मिड विकेट वरती चांगलं डिसिजन घेतलं. बॉलची लेंथ ओळखली, तो टप्पा ओळखल्यानंतर अगदी फक्त कॅच घेण्यासाठी गेले नाही, तिथे चौकारी जाऊ शकत होता. पुढचा बॉल यावेळी देखील पुल केला चेंडूला, खेळाडू येतोय आणि जेल होतोय आता जमीन दोस्त. पण हरकत नाहीये, आता सामन्यामधला जोर जो थोडाफार होता तो या बॉल जो मैदानाच्या आतमध्येच राहिला त्या बॉल नंतर निघालाय जरूर, असंही म्हणायला हरकत नाहीये. 26ची आवश्यकता, पहिल्या 3 वरती फक्त आलेत किती तर 6, आणि 3 बॉल वरती अजूनही 20ची आवश्यकता असणार आहे. बढ़िया गेंदबाजी इस ओवर में, बल्लेबाज कोशिश कर रहे बड़े स्ट्रोक की, लेकिन कामयाबी नहीं मिल रही है. स्ट्राइक रन पर हिमांशु पाटिल बतौर गेंदबाज इन्होंने प्रभावित किया, बहुत बढ़िया प्रदर्शन इनका रहा. ओहो, फुल टॉस गेंद, ज्यादा फायदा नहीं उठा पाए. लागार पर खिलाडी तैनात आहे. मनीष, जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटमध्ये फुल टॉस छोटे कधी वाया घालवायचा नसतो, आणि आता तो बॅट्समनने वाया घालवलाय. नक्कीच फुलटॉस बॉल आहे आणि त्यावरती सगळ्यांचीच अपेक्षा होती फुलटॉल येईल का, पण इथून ती मनस्थिती राहिली नाहीये. शोल्डर्स थोडेसे डाऊन पाहायला मिळतात आपल्याला, कारण 3 चेंडू 20ची आवश्यकता असताना फुलटॉस बॉलला कॅपिटलाइज केलं असतं तरी देखील लीगल बॉलवरती अजून 2 षटकार आले असते तरी देखील मॅच औपचारिकतेच्या दिशेला. इथे देखील एक चांगला चेंडू, गुड बॉलिंग वैभव माळी यांची. शेवट देखील गोड करत असताना आपल्या संघासाठी आरोही एंटरप्राइजेस चांगला खेळ आतापर्यंत राहिला, आणि फक्त फॉर्मॅलिटीज, औपचारिकता मात्र आता शिल्लक आहेत. एक बॉल आणि तो शेवटचा बॉल, पाहूयात आता कसा डिलिव्हर होतोय. त्या शेवटच्या बॉलवरती धावा येत आहेत का. 19 धावांची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावरती आरोही, क्लीन बॉल, लेग स्टंप वरती चेंडू आदळलाय, आणि या मॅच मध्ये आरोही एंटरप्राइजेस संघाने बाजी मारलेली आहे. ज्या मैदानावरती आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता माग फिरायचं नाही, हा संकल्प इथे आरोही एंटरप्राइजेसने केलाय. ते आले, त्यांनी पाहिलंय आणि ते जिंकले. अभिनंदन आरोही.